न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांसाठी रविवार 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील 1 व ग्रामीण भागातील 7 अशा एकूण 8 मतदान केंद्रावर मतदान होत असून यासाठी 125 व राखीव 15 असे एकूण 140 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। या नियुक्त कर्मचाऱ्यांना गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली। सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर सोसायटी व ग्रामपंचायतीच्या मतदारांची सोय करण्यात आली आहे। या केंद्रास एकरूख, कुमठे, केगाव, खेड, गुळवंची, दहिटणे, देगाव, बाणेगाव, बाळे, भोगाव, मजरेवाडी, शेळगी, सोरेगाव, सोलापूर, हगलूर, हिप्परगे, होनसळ, राळेरास ही गावे जोडली आहेत। सोसायटीचे या ठिकाणी सोसायटीचे 336 तर ग्रामपंचायतीचे 78 इतके मतदार मतदान करणार आहेत। तिरे येथील केंद्राला तिरे गावासह बेलाटी, कवठे, कोंडी, डोणगाव, तेलगाव, नंदूर, पाकणी, शिवणी, पाथरी, हिरज ही गावे जोडली आहेत। या ठिकाणी सोसायटीचे 247 तर ग्रामपंचायतीचे 117 मतदार मतदान करणार आहेत। नान्नज येथील केंद्रावर नान्नजसह मार्डी, रानमसले, वडाळा, वांगी, अकोले काठी, कळमन, कारंबा, कवठाळी, गावडी, दारफळ, नरोटेवाडी, पडसाळी, बीबी दारफळ, साखरेवाडी, भागाईवाडी, सेवालाल नगर या गावातील सोसायटीचे 273 तर ग्रामपंचायतीचे 175 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निंबर्गी येथील केंद्राला निंबर्गीसह कुसूर, अंधरोळी, खानापूर, तेलगाव, बाळगी, भंडारकवठे, लवंगी, वडापूर, विंचूर, शंकरनगर, सादेपूर, कंदलगाव, कारकल, गुंजेगाव, माळकवठे ही गावे जोडली आहेत। या ठिकाणी सोसायटीचे 231 तर ग्रामपंचायतीचे 151 मतदार मतदान करणार आहेत। मंद्रुप येथील केंद्रावर मंद्रुपसह चिंचपूर, हत्तरसंग, होनमुर्गी, अकोले मंद्रुप, औज मंद्रुप, ओराज, कुडल, कुरघोड, टाकळी, नांदणी, बुरुर, बसवनगर, बोळकवठे, मंद्रुप, मनगोळी, एळेगाव, बडकबाळ, वांगी, गावडेवाडी या गावातील सोसायटीच्या 248 तर ग्रामपंचायतीच्या 175 मतदारांची सोय करण्यात आली आहे। आहेरवाडी येथील केंद्रावर आहेरवाडीसह इंगळगी, कनबस, ग, हत्तूर, हिपळे, होडगी स्टेशन, आलेगाव, औज, तिल्लेहाळ, फटाटेवाडी, बंकलगी, बोरुळ, मद्रे, राजूर, शिरवळ, संजवाड, सिंदखेड, घोडातांडा येथील सोसायटीचे 231 तर ग्रामपंचायतीचे 170 मतदार मतदान करणार आहेत। वळसंग येथील केंद्रावर वळसंगसह कर्देहळ्ळी, दिंडूर, हनमगाव, आचेगाव, कुंभारी, तीर्थ, तोगराळी, धोत्री, यत्नाळ, रामपूर, लिंबी चिंचोळी, वडगाव, शिरपनहळ्ळी, सिंगडगाव येथील सोसायटीचे 174 तर ग्रामपंचायतीचे 146 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। बोरामणी येथील मतदान केंद्राला बोरामणीसह कासेगाव, दरगनहळ्ळी, दोड्डी, उळेवाडी, गंगेवाडी, तांदुळवाडी, पिंजारवाडी, बक्षी, हिप्परगे, मुळेगाव, तांडा, मुस्ती, वडजी, वरळेगाव, संगदरी ही गावे जोडली असून या गावातील सोसायटीचे 155 तर ग्रामपंचायतीचे 164 मतदार मतदान करणार आहेत। व्यापारी मतदारसंघातील 1276 तर हमाल तोलार मतदारसंघातील 1084 मतदारसंघांसाठी सिद्धेश्वर प्रशालेतील मतदान केंद्रावरच मतदानाची सोय करण्यात आली आहे। बाजार समितीसाठी एकूण 5431 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये व्यापारी मतदारसंघात 1276, हमाल तोलार मतदारसंघात 1084, ग्रामपंचायत मतदारसंघात 1176 आणि विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात 1895 मतदारसंघांचा समावेश आहे। सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशालेतील मतदान केंद्रावर 1 पोलीस अधिकारी, 2 पुरुष पोलीस तर 2 महिला पोलीस असे एकूण 5 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे। तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर प्रत्येकी 1 पुरुष 1 महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार आहेत। मतदान केंद्रावर गडबड गोंधळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिला। सोमवारी दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी करण्यात येणार आहे। रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्रात आणून स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे। रात्रभर या ठिकाणी 4 शस्त्राधिकारी पोलिसांचा जागता पहारा असणार आहे। याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही नजर राहणार आहे। मतमोजणीसाठी 75 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल घोषित केला जाईल अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली।